मागच्या व्हिडिओमध्ये आपण साहित्य बघितलं क्रोशियाचं. आता आपण साखळी, सरकती गाठ आणि खांब कसा करायचा ते बघू. आता मी इथं घेतले आहे वूलचे 2 धागे. आता हे 10-10 रुपयाचे भेटतात. सुरुवातीला तुम्ही जर नवीन शिकणार आहात तर तुम्ही हेच घ्या. आता मी इथं 3 mmचा हुक घेतला आहे. आता हा आपला 4 प्लाय धागा आहे. तो कशा प्रकारे ओळखायचा ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी बघा, हा धागा नॉर्मल असा उलगडायचा, म्हणजे किती त्याच्यात धागे आहे हे दिसतं. आता बघा, हे बघा 4 धागे आपल्याला दिसत आहे, म्हणजे हा 4 धाग्यांचा धागा आहे वूलनचा. आता धागा हातात कसा धरायचा ते दाखवते. बघा, शेवटच्या 2 बोटांमध्ये तो पकडायचा आणि वरच्या 2 बोटांमधून काढायचा. आता अंगठा आणि हे मधलं बोट त्याच्यात आपल्याला धागा धरायचा असतो. बघा, आता सगळ्यात आधी तुम्हाला मी स्लिप नॉट कशी करायची ते दाखवते. बघा, 2 बोटांमध्ये धरायची आपण. अगोदर मागून हा दोरा घेऊन जायचा आहे आणि हा जो आपण मागून दोरा घेऊन गेलो आहे ना, तो आपण पुढे काढायचा आहे. बघा, बोटाने आणि घोडून घ्यायचं. बघा, आपली स्लिप नॉट रेडी झाली. आता ही जर तुम्हाला समजली नसेल तर मी दुसरी करून दाखवते. बघा, अशी असते स्लिप नॉट. बघा, परत दुसरी करून दाखवते. ही सगळ्यात सोपी आहे. म्हणजे तुम्ही नवीन शिकणार असणार तर ही गाठ करा, ही सगळ्यात सोपी. असा आपल्याला 4चा उलटा 4 असतो ना, तो आकडा करायचा आहे आपल्याला. बघा, तुम्हाला खाली मी अशी ठेवून दाखवते. बघा, उलटा 4चा आकडा करायचा आहे आणि आपला हा जो धागा आहे तो पुढे काढून असा सरकवून घ्यायचा आहे. झाली स्लिप नॉट रेडी. बघा, ती जास्त फिटही नाही आणि जास्त ढिल्लीही नाही आपल्याला ठेवायची. म्हणजे ती हुकमध्ये सरकली पाहिजे अशीच ठेवायची. परत मी जसं शिकवलं तसा धागा घ्यायचा पुढे. आता ही आपला सोडलेला धागा या 2 बोटांमध्ये पकडायचा. आता चेन करायचं शिकू. बघा, आपण हुकच्या डोक्याकडे बघायचं आहे. बघा, धागा घेतला, हुकचं डोकं वरच्या दिशेने. बघा, परत करून दाखवते. वरच्या दिशेने हुकचं डोकं आहे. आपण धागा आता हुकमध्ये इन्सर्ट करू. बघा, धागा घेतला. आता हुकाचं डोकं खाली करायचं आणि हा घेतलेला धागा आपल्याला काढायचा आहे. बघा, परत दुसरी करून दाखवते. हुकाचं डोकं वरती आहे, धागा घेतला, डोकं खाली करायचं आणि मग धागा चैनमध्ये घ्यायचा आहे आपल्याला. डोकं खाली केलं आणि मग धागा आपल्याला ओढायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला चैन करायची. जर तुम्हाला चैन आली तर समजायचं तुम्ही 50% म्हणजे 50% क्रोशिया शिकलात. विणकाम, क्रोशियाचं विणकाम तुम्ही 50% शिकला आहेत असं समजायचं तुम्ही, चेन आली म्हणजे. कारण प्रत्येक प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला अगोदर चेनच लागते. पूर्ण चेन आपण कंप्लीट करून घेऊ, मग दाखवते मी तुम्हाला. बघा, जशी आपली वेणी असते ना केसांची, तशी चेन दिसते. आता आपण कट करून घेऊ. बघू शकता तुम्ही, ही आपली चेन तयार झाली. आता आपण सिंगल क्रोशिया कसं करायचं ते बघू. जसं मी तुम्हाला शिकवलं तसं आपल्याला हातात धरायचं आहे आणि या दोन बोटांनी खालचा धागा आपल्याला पकडायचा आहे. सॉरी, आपण अगोदर स्लिप नॉट करून घेऊ, मग तुम्हाला पुढचं दाखवते.
ही झाली आपली स्लिप नॉट. आता आपण जशी अगोदर चेन केली होती तशीच आपल्याला चेन करून घ्यायची आहे. बघा ही आपण चेन तयार करून घेतली आहे. आता आपल्याला सिंगल क्रोशिया कसा करायचा ते दाखवते. सिंगल क्रोशियाला साधा खांब असं म्हणतात. बघा आपण ज्या याच्यामधून हा धागा काढला आहे ती पहिली चेन आपण सोडायची. म्हणजे बघा पहिली साखळी आपल्याला सोडायची आणि जी दुसरी अशी व्ही आकाराची साखळी दिसते त्याच्यात आपल्याला हुक टाकून मग आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे. बघा हुक टाकला, धागा घ्यायचा आणि आपल्याला तो बाहेर काढायचा आहे. बघा आणि या दोन हुकमधून आता धागा एक बाहेर काढायचा आहे. परत धागा घेऊन आता त्याच्या बाजूची साखळीत आपल्याला परत टाकायचं आहे. बघा हुक टाकू आपण. बघा ही साखळी दिसते बाजूची त्याच्यात हुक टाकायचा आहे आपल्याला. धागा घेतला. आता परत धागा घेऊन आपल्याला काढायचा आहे बाहेर. म्हणजे त्या दोन लूपमधून धागा घेऊन आपण बाहेर काढू. आता परत तसंच दुसऱ्या साखळीत आपल्याला टाकायचं आहे. धागा घेतला, परत धागा घ्यायचा, दोघींमधून काढायचा आहे. बघा म्हणजे प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला हुक टाकून ही प्रोसेस म्हणजे ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण साखळीमध्ये तशीच करायची. बघा अशी काहीतरी आपला सिंगल क्रोशिया होतो, साधा खांब. बघा असा दिसतो तो. आता हे शेवटचे 3 टाके आपण पूर्ण करू. बघा आपली पूर्ण झालेलं आहे सिंगल क्रोशियाची लाईन. आता शेवटाला आपल्याला एक सिंगल क्रोशिया घ्यायची म्हणजे स्लिप स्टिच जशी घेतो तशी हुकमधून काढून घ्यायची आणि ती बंद करायची. बघा आपली साखळीही झाली आणि सिंगल क्रोशियाचा खांबही पूर्ण झाला. पुढच्या व्हिडिओत आपण हाफ डबल क्रोशिया आणि डबल क्रोशिया कसा करायचा ते बघू.